मित्रांनो, गाडी चालवताना बघा काय केलंय भावानं, गेला त्या साईडने, लेफ्ट साईडने जागा होती तर गेला पुढं, पण पुढं खड्डा असेल तर त्या खड्ड्यातून का जात नाहीत. मला ह्याचं फार आश्चर्य वाटतं, नवल वाटतं लोकांचं. मग नंतर रोडवरती काय येतात. अरे दादांनो, जर पाठीमागं पुढं जर लांब लाईन लागली असेल तर ते लाईनमध्ये जे उभे असतील लोक, ते खरंच ते लोक वेडे असतात. त्याच्यामुळेच ह्या लोकांचं फावतं. ते आपलं काय विचार नाही करत. आता हे पुढं गेला तेव्हा सेकंड लाईनमध्ये जाऊन बसलाय. काय उपयोग काय हो, असं तुम्ही पुढं जाणार. ह्या भावानं काय केलं बघा, सिंगल लेन करा पलीकड. यांना सांगितलं की तुम्ही सिंगल लेन करा, सिंगल लेन पलीकडे दाबा गाड्या. ओ सिंगल लेन करा, पलीकडे घ्या गाड्या. थांबा थोडं, थांबा, घे काढून. चल, दुसऱ्या वेळेस ध्यान ठेव जरा. इकडे घे काढून. थांब थोडं, थांब, घे इकडे काढून. दुसऱ्या वेळेस ध्यान ठेव जरा. घे, चल. आपण ज्या वेळेस कमर्शियल गाड्या चालवतो त्यावेळेस आपण 4 पैसे कमवण्याच्या हेतून गाड्या चालवतो कधी पण. तर शक्यतो होता होईल तेवढं कसं आपले हप्ते हे चालू असतात, आणि कमर्शियल गाडी चालवतात म्हणजे आपलं फायनान्शियल काही एवढं स्ट्रॉंग नसतं. एका दिवशी एखाद्यानं समोरच्या सनकीनं येऊन जर धडकली गाडी त्यानं, आणि जर धडक दिली आणि जर तुमचं नुकसान झालं, त्याचं नुकसान झालं, तर कायद्यानं तुम्हाला त्याचं नुकसान भरून द्यायला लागेल. जरी त्यानं येऊन जरी धडकली गाडी तरी तुम्हाला भरून द्यायला लागेल त्याचं नुकसान. तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं व्यवस्थित आपल्या लाईनमध्ये चालत जा, कमर्शियल गाड्यावाले तरी आणि प्रायव्हेटवाले पण. तुम्ही अर्धा 1 तास गाडी चालवता आणि घेण्यान देण्याचं एखाद्याची दुश्मनी वाढवून घेण्याची कामं नका करत जाऊ. कसं असतं, समोर सगळे चांगलेच लोक येतील हे नसतं की समोरून येणारा हा चांगलाच येईल म्हणून. तर त्याच्या हिशोबानं जरा चालत जा, व्यवस्थित राहत जा. आणि काय माहिती आहे का, काही फरक पडत नाही हो. पण जर तुम्ही रॉंग साईडने जात असताल आणि जर समोरच्यानं तुम्हाला टच केलं तर तुमच्या जिंदगीवरती नाही तर तुमच्या परिवाराच्या जिंदगीवरती पण त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी जर तुम्ही तुमची जिंदगी अख्खी जर नासवण्याचं जर हे करत असता. बघा, हे रिक्षावाले भाऊ कुंकड गेलेत. अहो, कमीत कमी समोरून येणाऱ्यांचा तर विचार करा. मी तर म्हणतो ना, मी JCBचा ड्रायव्हर असतो ना, तर हे असे आलेले असे उचलून साईडला ठेवले असते. JCBचा जर ड्रायव्हर असतो तर असे उचलू ठेवले असते साईडला. पण ते अवघड आहे. आता तो समोरचा आपल्या इथं ना सरळ चालायचं. अरे चाला ना, व्यवस्थित चाला की, काय एवढं किती फरक पडून पडणार आहे. आणि असं धंद्याची गाडी असेल तर नका करत जाऊ. काय 4 पैसे कमवताल पण एखाद्या दिवशी जिंदगीला मुक्ताने एखाद्याच्या चुकीच्या निर्णया